अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे. बाळांनो टाळ्या वाजा बरं, वाजा टाळ्या. तुमच्या मम्मी पप्पांचं स्वागत करा. व्हेरी गुड. आज तुम्ही सगळेजण आपल्या अंगणवाडी पोषण माहाच्या उद्घाटनाच्या वेळेस पण आपण जमलो होतो आणि आज आपला पाककृती स्पर्धा आहे आणि पाककृतीच्या स्पर्धेमध्ये पप्पांनी स्वयंपाक करायचा आणि बाळांनी खायचा. मम्मी घरी नसताना कशा प्रकारे पप्पा बाळांना सांभाळू शकतील यासाठी आपला आज पाककृती स्पर्धा आहे. दीदी शांत बस बेटा, आपण खाऊ बेटा. मग आता पप्पांनी घरून बनवून आणलेलं आहे, सगळ्या पप्पांनी, आपण शाळेत नाही बनवलं. मग ते घरून बनवलेलं आज पप्पा दाखवणार आहेत कोणी कोणी काय काय बनवून आणलं असं. आणि आपल्या मम्मींना आज सुट्टी आहे स्वयंपाकाला. मम्मी रोज स्वयंपाक करता की नाही? करता का तुमच्या मम्मी स्वयंपाक? बोलत जायचं माझ्याशी, आपण गप्पा मारतो तसं. हा, मग आता तुम्ही काय काय तुम्ही एक एक जण जे तुमच्या डिश मध्ये तुम्ही बनवून आणलेलं आहे त्यांची फक्त नावं सांगून द्या की मी नसताना म्हणजे मम्मी नसताना आम्ही असं करतो, बाळाला सांभाळू शकतो. म्हणजे जेणेकरून आपलं बाळ कुपोषित होणार नाही, वजनाला कमी होणार नाही. वजन जर कमी झालं तर बाळ लगेच आजारी पडतं. म्हणून जसं आपल्याला गाडी चालवायची असते त्याच्यात पेट्रोल टाकायचं असतं तेव्हा ती गाडी चालते, तसं आपल्या बाळांसाठी पोटात खाऊ जायला पाहिजे. दिवसभरातनं 8 वेळा बाळाला खाऊ घातलं गेलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे बघा किती प्रकारचं अन्न. मुख्य अन्न कार्बोदके आणि चरबीसाठी कसं अन्न असतं म्हणजे शक्तिवर्धक. आपल्याला शक्ती आली पाहिजे आपल्या मुलांना. मग त्या शक्तीमध्ये काय काय दिसतंय आपल्याला? सगळ्या प्रकारची धान्य आहेत, तेल, तूप. म्हणजे आपण असं म्हणतो मोठ्यांसाठी आपल्याला त्रास होतो की शुगर बीपी वाढायला नको, पण पोरांचं हे वाढतं वय असतं, लगेच पोटातलं संपून जातं, उड्या जास्त मारतात ते. म्हणून पोरांसाठी आपण तेल तूप जास्त वापरायचं, आपण मोठ्यांनी कमी करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे धान्य आहेत आणि हे धान्यांमध्ये आपण पाहू शकतो तेल, साखर. हे पोरांसाठी साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करायचा. बाळांनो हाताची घडी, शांत बसायचं. खायचंय ना आपल्याला आता. नंतर शरीरवर्धक मध्ये आपण पाहू शकतो दूध, तूप, अंडी. ज्यांच्या घरी अंडी खात असतील त्यांनी अंडी खाऊ घालायची आहाराबरोबर. नंतर सूक्ष्म अन्न. मग सूक्ष्म अन्नामध्ये काय काय येईल? हिरव्या भाज्या येतील आपल्या, म्हणजे आपल्या शेतात असणाऱ्या भाज्या जेवढ्या वापरता आल्या बिना फवारणीच्या. आणि जर आपण घरी परसबाग केली, परसबाग म्हणजे काय? आपण पहिले मागणी डाळ, पुल्ली डाळ काय करून गिलका लावून, गोडका लावून, कारला लावून, त्या काय फवारणी नाही ना. मग तसंच करायचं की जेणेकरून सूक्ष्म अन्न घटक मिळाले पाहिजेत. म्हणजे आपण जसं कापूस लावतो शेतामध्ये, त्याला किती फवारणी असतात, किती निंदणी असते, टुकणे सगळं झालं पाहिजे. तसं आपल्या शरीराला, बाळांच्या शरीराला सगळंच मिळालं पाहिजे. या हिशोबाने आपण आपल्या घरात असं म्हणत नाही की आपण काजू बदाम खायचंय. आपल्या घरात जे आहे ते सगळ्या प्रकारचं एकत्र पीठ दळून ठेवलं तर एकत्र भाजी होते. एकत्र भाज्या घेतल्या गल्लीतल्या 2-4 जणांनी तर एकत्र आपला तो पोरांना खाऊ घालता येतं. बसा मग पोरांसाठी म्हणे तुमच्यासाठी या. आपलं बघा जसं हे पोषणासाठी महत्वाचं आहे. दादा बस इकडे. नाही असं या ना. जसं बाळांसाठी जेवण महत्वाचं आहे. आपण शेतामध्ये कापसाला फवारणी देतो, किडे काटूक मरून जातात फवारणी केली तर, तेव्हा धान्य चांगलं येतं. तसंच आपलं बाळ मोठं व्हायला पाहिजे म्हणून वयोगटानुसार आपल्याला लसीकरण पण महत्वाचं असतं. आता ताई सांगतील तुम्हाला, आपल्या आशाताई लसीकरण बसूनच सांगत आहे. तुम्ही जसं पोषण 6 महिन्यानंतर बाळाला पोषण मग त्याबरोबर आपण लसीकरण सुद्धा करण्याची गरज आहे. पोषण बरोबर लसीकरण सुद्धा करण्याची गरज आहे. एक पण लस टाळायला नको पाहिजे. जर लस टाळली तर कुपोषणामध्ये बाळ जातं, निमोनियाचे आजार तयार होतात. ते लक्षणं तुम्हाला समजत नाही. आपण लस दिली म्हणे आपण काय म्हणतो, माझे बाळ 3 दिवस आजारी पडतं, ताप येतो, मग त्याच्यामुळे आपण लस देत नाही. पण लसीकरण टाळायचं नाही, अजिबात टाळायचं नाही. एक लस आपल्यासाठीच आहे, गोरगरिबांसाठी 3000ची एकच लस आहे. त्याचं महत्व आपल्याला पाहिजे. आणि कशाबद्दल तुमच्या घरी गर्व येतो नाही गो, बाळ आजारी पडायला नको पाहिजे, मोठ्या दवाखान्यात ऍडमिट व्हायला नको पाहिजे. यासाठी आम्ही लसीकरणाच्या विषयी तुमच्याजवळ परत येतो. आम्ही तुम्ही नाही पण नकार पण देतात आम्हाला, तरी सुद्धा आम्ही त्याच घरी जातो, नकार दिलेल्याच घरी जातात. तुम्ही लसीकरण करा बाळाला, लसीकरण करा बाळाला.
आमचं काय रे, आमचं बाळ कुपोषित नको, कमी वजनाचं नको, बाळ आजारी नको, माता सुरक्षित, बाळ सुरक्षित, आमचं हे दे. आता महिनाभराचा आपला पोषण माह आहे. बाळांनो हाताची घडी. महिनाभराच्या पोषण माहामध्ये आमची थीम आहे सुशोषित भारत, म्हणजे सुपोषित भारत, साक्षर भारत आणि सशक्त भारत. म्हणजे पुढे जाऊन कमावणारा भारत पाहिजे. नाहीतर मग आपण म्हणतो घरात जर 2 मुलं असले, एक चांगला कमवतो आणि एक मागे पडून जातो. का बरं मागे पडतो ते आपण शोधलं पाहिजे आणि त्याला पण पुढे ढकललं पाहिजे. आपण म्हणतो ना त्यांना थोडंसं गरिबीने परिस्थिती त्यांना मग ध्यान ठेवणी पडी, पण त्यांकडे तर धाकलपणे ध्यान ठेवलं राहते, तो मोठलपणे बरोबर करता. मग आता सगळ्या पालकांना विनंती आहे, जास्त वेळ घेतला तुमचं फक्त आणलेलं मला सांगा की तुम्ही काय काय खाऊ घालू शकतात. दादा तुम्ही सांगा तुमच्या टोपलीत काय काय आहे, हे पोरांना का आणून खाऊ घालू शकता का ते सांगा. आंबे सफरचंद. म्हणजे बाजारातले फळं आणून दादांचं म्हणणं आहे, आता बोलता येत नसेल मी बोलते लागल्यास, बाजारातले फळं आणून आपण स्वच्छ बाळाला खाऊ घालू शकतो. त्याच प्रकारे आपलं शाळेचं पाकिट दिलंय मी तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकतात त्या पाकिटचं. हां जोरात बोला. व्हेरी गुड. दादा तुम्ही काय आणलंय बोल भाऊ. हां मग बाजारातले खाऊ आणण्यापेक्षा मग आपण म्हणतो 5 रुपये 10 रुपये कुरकुरे बिस्किट खाऊ घालण्यापेक्षा शेंगदाणे फुटाणे चिवडा अशा प्रकारे आपण. दादा सांगा तुम्ही. आम्ही चपाती आणि शेवची भाजी आणलेली. हो मग पौष्टिक जेवण बाळाला दिलं गेलं पाहिजे, त्या हिशोबाने छान आणलेलं आहे. तिळीचे लाडू. मग बघा तिळीच्या लाडूमध्ये बाळांच्या हाडांना आपण म्हणतो लवकर हाडं दुखायला लागून जातात, 30-35 झालं का कॅल्शियम मिळतं, हाडांना तेल मिळतं आणि ऑइलिंग होतं त्या हाडांचं. म्हणून मग बाळांना शेंगदाणे फुटाणे तीळ गूळ संक्रांतीला जे बनवतो आपण ते 12ही महिने खाऊ घातलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा बाळा आहे बघा, हा बाळा आहे. हा बाळा किती म्हणजे कमी उंचीवर, आता जसं आपण खाली ठेवलेलं आहे तसं कमी उंचीवर खाऊ ठेवायचा. त्याला झाकण उघडता यायला पाहिजे. आपल्या घरात कुडाया पापड जे असेल ते ठेवा, शेंगदाणे फुटाणे जास्त महाग आणायची गरज नाही, की जेणेकरून आपण नसताना बाळा काढून खाऊ शकेल. तो मम्मी पप्पा नसताना दोघं भाऊ बहिणी जर तुम्ही शेतात गेले तर त्यावेळेस तो खाऊ शकेल. सगळ्या पालकांचं खूप खूप धन्यवाद. आज वेळ काढून तुम्ही आपल्या पोषण माहाच्या कार्यक्रमातील आजच्या 19 तारखेच्या पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणते. आणि पाककृती स्पर्धेसाठी एक पालक कुणीतरी बक्षीस पात्र ठरावा. पण मी असं म्हणेन माझे सगळेच पालक हे सुशोषित भारत, साक्षर भारत आणि सशक्त भारत घडवण्यासाठी हे समर्थ राहतील आणि करतील. ते कुपोषण वाढणार नाही ही मला खात्री आहे. म्हणून मी आपण ज्या दिवशी सगळ्या पूर्ण 30 दिवसाचे कार्यक्रम आहेत, मग एका दिवशी आपण सगळ्या कार्यक्रमांचा एक पालक काढून त्या दिवशी आपण बक्षीस देऊ. मग सर्टिफिकेट आणलेले आहेत मी, त्या दिवशी आपण मागच्या वर्षी पण सर्टिफिकेट दिले होते, काही पालकांकडे आहेत ते, तसं आपण परत करू. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. बाळांनो टाळ्या वाजा मम्मी पप्पांसाठी. आणि या पद्धतीने आम्हाला पाककृती बनवायला लावली. आम्ही देखील मुलांना आता आरोग्यदायी सर्व गोष्टी आता प्रोव्हाइड करू किंवा खाऊ घालू. धन्यवाद. धन्यवाद दादा.